हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. भावाची एंगेजमेंट होती, मग काय हार आणि बुकेची ऑर्डर आपल्याकडेच होती. जिप्सीचे फ्लावर आणि सनफ्लावर सकाळीच आणले, कारण फ्रेश फुलं सकाळीच मिळतात. मग काय लागलो ना कामाला. आधी जिप्सी बांधून घेतली. भाई, ही एंगेजमेंटला बुके आणि मोबाईल द्यायची प्रथा कोणी चालू केली काय माहिती. एक नंबर काम केले. एक दिवस भेटावं लागल याला, त्याच्यामुळेच आमच्या सारख्यांचे धंदे वाढले. जिप्सीची गोष्ट तर राहूनच गेली. जिप्सीच्या फुलांना आधी कोणी विचारत पण नव्हतं. आता हारामध्ये जिप्सी, बुके मध्ये जिप्सी, म्हणजे जिथे वापरता येईल तिथे तिथे वापरतात. समजा एखाद्या शेतकऱ्याला कमी जागेत चांगलं उत्पादन घ्यायचं असेल ना, याची शेती एकदम बेस्ट आहे. 12 महिने मागणी, नुसता प्रॉफिट. कोणी म्हणेल एवढं सोपं आहे का ते? भाई, सोपं काहीच नसतं. सोपं असतं तर सर्वांनीच केलं असतं. जाऊ द्या, कामाकडे लक्ष देऊ. मस्त जिप्सी बांधून घेतली. दुसरीकडे भाऊ गुलाबाचा हार बनवत होता. क्वालिटीचा प्रश्न आहे म्हणून हळूहळूच काम चालू होतं. सनफ्लावर आणि जिप्सी प्रॉपर सेट करून घेतली. ब्लॅक पेपर मध्ये बुके पाहिजे होता म्हणून ब्लॅक पेपर घेतला. त्या पेपरला प्रॉपर फोल्ड करून लावला, नाही तर बुके एकतर चांगला दिसत नाही किंवा पेपर वाकडा तिकडा लागतो. आधी थोडं अवघड जात होतं, पण आता सवय झाल्यामुळे काही वाटत नाही. ऑलमोस्ट रेडी झाला होता. थोडं काम बाकी होतं. बुके तर आत्ताच एवढा मस्त दिसत होता की काय सांगणार. लास्ट स्टेप बाकी होती, ती पण करून घेतली. बघायचा का मग कसा झालाय, कसे मग क्वालिटी ऐक की नाही खतरनाक. बुके तर रेडी झाला, मस्त दिसत होता. म्हटलं हार पण रेडी करून घेऊ. हार पण खूप मस्त झाला होता. हाराची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही. लॉन्च वर आलो. नवरदेव आणि नवरीचा फोटोशूट चालू होता. फोटोग्राफर आपला भाऊच होता, सगळ्यात खतरनाक माणूस. आणि आबा, याची आजादी संपली आहे. हा, आम्ही आज आलोय. कुठं आलोय? तुमच्या एंगेजमेंटला. आलोय. कोण म्हणतो? कोण? तो माझा भाऊ आहे, तुझा नाही आहे. हे त्याचे मित्र आहे सगळे. क्लासमेट नवरदेव झालेला आहे. थोडं जोरात बोला, जोरात. आतुरता होती. नवरदेव क्लासमेट झालेला आहे. आतुरताचे काय म्हणतात, संपलेली आहे त्यांची. त्याला तर दाखव, नवरदेवाला दाखव. नवरदेव काय बोलायचंय? काय बोलायचं? ब्लॉग आहे, ब्लॉग. ब्लॉकआउट राहिला तो. हा, हा आशू आहेर, अतुलचा खास मित्र, खूप जवळचा. ए दादा इकडे रे. फ्रेंड्स. ब्लॉग बनवून राहिला काय? हे बघा, चहा घेताना लास्ट याची चहा चालू आहे. हा मग तू पाचवा ग्लास आहे, पाचवा. सगळ्यात आगाऊ मुलगा भाचा आहे, भाचा. वातावरण तर काय मस्त झालं होतं, त्यामुळे बाहेरच फिरत होतो. एंगेजमेंट गावाकडे असल्यामुळे मजाच वेगळी होती. नवरदेव तर एवढा खुश होता काय सांगणार. जाऊ द्या, पहिल्यांदा आहे, घ्या सांभाळून. नवीन तर लय भारी वाटतं. मला पण वाटलं होतं, पण जाऊ द्या. टाकातून म्हणा मंत्र गुरुजी. चला, टाकून घ्या, टाकून घ्या. तिकडे बघा. आय कॉन्टॅक्ट करा. आय कॉन्टॅक्ट. ओके, झालंय का? एंगेजमेंट तर मस्त झाली. फोटोज वगैरे काढले आणि मग घरी निघालो. मग कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम.